मवियत असताना अजित पवारांनी संदीपान भुमरेंवर केलेली टीका आता संभाजीनगरात चर्चेत आली आहे। त्याच टीकेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संदीपान भुमरेंवर निशाणा साधलाय। पाहूया। अरे भुमरेंनी काय दिलं? चंद्रपूर नंतर आता छत्रपती संभाजीनगर लोकसभेत दारूचा मुद्दा गाजतोय। मवियात असताना अजित पवारांनी दारूच्या दुकानांवरून संदीपान भुमरेंवर जे आरोप केले होते त्याच मुद्द्यांवरून विरोधक भुमरेंना घेरतायत। पैठण तालुक्यात जायकवाडी धरण, 2 सहकारी साखर कारखाने, संत ज्ञानेश्वर उद्यान, पैठणचं आपेगाव विकास प्रतिष्ठान, ब्रह्मगळवान उपसा सिंचन योजना, MIDC महाविद्यालय हे सगळं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी दिलंय। अरे भुमरेंनी काय दिलं? मागच्या त्यांनी विधानसभा दिली त्यावेळेस काय व्यवसाय होता? दारूचा होता का जरा विचारा। अचानक 3 वर्षांना दारूचा व्यवसाय सुरू केला आणि एका वर्षात 10 दुकान झाल्या त्या विचारा। एक दुकानेला किती द्यावं लागतं ऑनमध्ये ते जरा विचारा। मग तेवढी रक्कम कुठून आली ते विचारा। जे 10 लाख आणि 12 लाखासाठी ईडीच्या इन्क्वायरी लावतात ना भारतीय जनता पार्टी, त्यांना जरा विचारा। सभेत सांगू, अजून वेळ आहे, आता बोलत नाही त्याविषयी। हे बघा, इलेक्शनच्या काळामध्ये असे आरोप करणं, प्रत्यारोप करणं चालत राहील। उद्या जर त्यांच्याबद्दलचा जर आम्ही काही आक्षेपार्थ बोललो तर ते त्यांना महागात पडेल, म्हणून जीभेवर कंट्रोल ठेवा। आपण केलेले अंधारातले कृष्ण कृत्य लोकांसमोर येऊ देऊ नका। आले तर त्यांचा तुम्हाला पश्चाताप होईल, एवढं मात्र निश्चित आहे। याबद्दल अद्याप संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया मिळालेली नाही। मात्र अजित पवार मवियात असताना हा मुद्दा गाजला होता। ज्या रस्त्याला लागून भुमरेंच्या मालकीचं दारूचं दुकान आहे त्या ठिकाणी मुद्दामहून स्पीड ब्रेकर बांधण्यात आल्याचं अजित पवारांनी म्हटलं होतं। नंतर ते स्पीड ब्रेकरही हटवले गेले। आम्हाला मंत्रिपद मिळालं, आम्हाला पालकमंत्रीपद मिळालं, पण 9 दारूच्या दुकानं आणली। खरं आहे का नाही ते तुम्हालाच माहिती। दुकानासमोर स्पीड ब्रेकर लावला का तर गाडी थांबावी, थांबून गिरायकांनी जावं, यावं, टाकावं आणि जावं। शाळा वगैरे असल्यावर स्पीड ब्रेकर लावतो, तिथं लहान मुलांना मुलींना त्रास होऊ नये म्हणून। आणि इथं ह्या पद्धतीनं स्वतःची दुकानं चालवण्याच्या करता तुम्ही स्पीड ब्रेकर दाबा। अरे कुठं फेडाल ही पाप? तळतळाट लागेल सगळ्याचा यांना। अरे मी एखाद्या अर्धी दारूची दुकान असेल, पण आज तुम्ही त्याच्या घरी चहा घ्यायला गेलते, त्याची कोणती दुकान आहे? कशाची? पान फुलाची आहे का त्याची? अरे त्याचे मी पैठणला परमिट रूमच आहे ना। तुमच्या अल्कोहोलच्या हे नाही का डिस्लऱ्या, कारखाने नाही का तुमचे? तुम्ही काय बनवतात तिथं? हे सगळ्याला माहिती आहे। खरी गद्दारी तर दादा नाही केली ती। भल्या पहाटे दादा कुठं होते आपल्याला माहिती आहे। दादांना शपथ घेतली, दादांना आम्हाला गद्दार म्हणावं का? छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडनं चंद्रकांत खैरेंना तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदेच्या गटाकडनं संदीपान भुमरेंना उमेदवारी मिळाली आहे। मराठवाड्यातला महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून छत्रपती संभाजीनगर लोकसभा ओळखली जाते। या लोकसभेत कन्नड, संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पश्चिम, संभाजीनगर पूर्व, वैजापूर आणि गंगापूर या 6 विधानसभा येतात। गेल्या लोकसभा निवडणुकीत MIMचे इम्तियाज जलील यांना 3,89,042, शिवसेनेचे चंद्रकांत खैरेंना 3,84,550, अपक्ष लढलेल्या हर्षवर्धन जाधवांना 2,83,798 मतं पडली। या 4,492 मतांनी जलील यांचा विजय झाला। खैरे पराभूत झाले तर हर्षवर्धन जाधव गेम चेंजर ठरले। चंद्रपूर लोकसभेत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या दारूच्या व्यवसायावरून भाजपनं टीका केली होती। तीच टीका संभाजीनगरमध्ये भाजप आणि महायुतीवर केली जाते। काँग्रेसच्या एका नेत्याची कीव येते, तो म्हणाला की मुनगंटी वाराचं आम्ही डिपॉझिट जप्त करणार आहे। मी म्हणालो की अरे बाबा, तुला माहित नाही, माझं डिपॉझिट हे सामान्य माणसानी आपल्या घामाचा 1-1 रुपया देऊन हे डिपॉझिट भरलाय। हे दारू दुकानातून कमावलेले पैसे नाही। दारूचे दुकान हा माझा व्यवसाय काही आजचा नाहीये, परंपरागत एवढ्या वर्षापासूनचा तो व्यवसाय आहे।
आणि माझा व्यवसाय काही अवैध नाही आहे. शासनानं परवाने दिलेली दुकानं आहे. आणि सुधीर मुनगंटीवार जर का माझ्या दारूच्या दुकानावरती आरोप करत असेल तर आता ही निवडणूक लढवत असताना त्यांनी जाहीर करावं की निवडून आल्यानंतर मी लगेच दारूबंदी करेल म्हणून. दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.